निवडणुका बिनविरोध होणार नाहीत, निवडणुका होणारच. आणि अतिरिक्त मतं आहेतच ना, भारतीय जनता पक्षानं ताकद लावली, मग त्याच्यामध्ये कुणाला उभा करायचं, मग अजितदादांच्या पक्षाकडनं एखादा ठीक आहे तुम्ही उभा करा, आपण सगळी ताकद लावू असंही म्हणतील एकनाथ शिंदे, देवाभाऊ. आता देवाभाऊंची कूटनीती फार महत्वाची आहे. देवाभाऊ म्हणणार भारतीय जनता पक्षाचाच एक आला पाहिजे, असं सुद्धा होऊ शकेल आणि त्याला सुद्धा हे दोघं मान्यता देतील. मग मात्र निवडणूक रंगात येईल. पण उद्धव ठाकरे हे सुद्धा काय कमी राजकारणी नाही आहेत. शरद पवार त्यांच्या पाठीशी आहेत. शरद पवार गप बसतील, काय पण करून. आता निवडणुका झाल्यास तरी उद्धव ठाकरे कसे निवडून येतील याच्यासाठी प्रयत्न होतील, परंतु घोडेबाजारीसाठी महाविकास आघाडी सुद्धा तयार होणार का? काँग्रेसचीही मतं फोडू शकतात ना. हे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आला तर साम दाम दंड भेद हे सगळे विषय येणार. त्यामुळे हे राजकारण इतकं जोरदार होणार आहे. 12 मेला ही निवडणूक आहे, मतदान आहे आणि त्यावेळेला हे बघण्यासारखं असेल.